लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील विरोधी पक्षाच्या शिष्टमंडळाने लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांची आज संसद भवनात भेट घेतली आणि विद्यार्थ्यांच्या मुद्द्यावर चर्चा करण्याची विरोधकांची इच्छा असल्याचं सांगितलं। हा मुद्दा विद्यार्थी आणि तरुणांच्या भविष्याशी संबंधित आहे असं संसदेबाहेर पत्रकारांशी बोलताना राहुल गांधी यांनी सांगितलं। सरकारने देखील संसदेत या मुद्द्यावर चर्चेची तयारी दर्शवली आहे। त्यानंतर काँग्रेसचे राहुल गांधी, प्रियंका गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे यांनी नवी दिल्लीत अकबर रोड जवळ धरणं आंदोलन केलं। यावेळी केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंग यांनी या नेत्यांची भेट घेतली। ही जागा आंदोलनासाठी निश्चित केलेली नाही आणि इथे आंदोलन केल्यामुळे सामान्य जनतेची मोठी गैरसोय होत आहे असं सांगत राहुल गांधी यांना आंदोलन थांबवण्याची विनंती केल्याचं जितेंद्र सिंग यांनी सांगितलं। सरकारने नीट आणि त्याच्याशी संबंधित आंदोलनाबाबतच्या सर्व मुद्द्यांवर संसदेत चर्चा करण्यास सहमती दर्शवली तर ते त्वरित आंदोलन मागे घेतील असा शब्द राहुल गांधी यांनी दिला होता। मात्र त्यांनी हा शब्द न पाळता शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची देखील मागणी केली अशी टीका जितेंद्र सिंग यांनी केली। सरकार चर्चेला तयार असूनही काँग्रेस पक्षाने आजवर नियमानुसार या गंभीर विषयावर औपचारिक चर्चेसाठी कोणतीही सूचना सादर केलेली नाही। राहुल गांधींचं हे वर्तन लोकशाहीच्या तत्वांशी विसंगत असून विरोधी पक्षनेत्याने स्वतःच्या शब्दाला न जागणं हे लोकशाहीच्या मर्यादेच्या विरोधात आहे अशी टीकाही जितेंद्र सिंग यांनी केली। के खिलाफ कड़ी से कड़ी कार्रवाई की जाएगी, की भी जा रही है। बहुत सारे लोग हिरासत में भी लिए गए हैं। ये एक ऐसा विषय है जिससे लगभग देश का हर प्रदेश मुतासिर हुआ है, प्रभावित हुआ है और हम अपने बच्चों के साथ अन्याय नहीं होने देंगे, ना ही बर्दाश्त करेंगे। उसके बावजूद भी यदि विपक्ष और नेता प्रतिपक्ष सहयोग करने को तैयार नहीं है तो मुझे विश्वास है देश की जनता देख रही है, जिम्मेवारी उनकी रहेगी।